जय शिवराय शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला शेतकरी अद्रक पिकामध्ये इकोग्रीन या प्रोडक्टचा वापर करताय। कारण की मागच्या वर्षी खूप काही शेतकऱ्यांचा अनुभव होता, इकोग्रीन सोडल्यानंतर त्या ठिकाणी अद्रकमधील जे काय कंदकुज असेल, मूळकुज असेल किंवा स्टंप रॉट असेल, स्टंप रॉट म्हणजे स्टंप त्या ठिकाणी पिवळा होऊन त्या ठिकाणी स्टंपची सड होते आणि त्या ठिकाणी नंतर स्टंपला फुटवेसुद्धा येत नाही। तर मागच्या वर्षी खूप काही शेतकऱ्यांना या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर त्यांना सडसुद्धा जागेवरती थांबली आणि ज्या ठिकाणी सड लागलेली तर त्या ठिकाणी नवीन फुटवे वगैरे आले। हे प्रोडक्ट सोडल्यानंतर खूप काही ग्रीनरी वगैरे आली। शेतकरी बंधूंनो, हे एक ऑर्गॅनिक फर्मेंटेड प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय घटक त्या ठिकाणी कंपनीनं टाकलेले ऑर्गॅनिक मॅन्युअर प्रोडक्ट असलेलं आहे। याच्यासोबतच कंपनीनं यामध्ये खूप काही प्रकारचे बॅक्टेरिया वापरलेले आहे। यामुळे पिकाची जास्तीत जास्त इम्युनिटी ताकद वाढून त्या ठिकाणी जे काय जमिनीतील बुरशी असेल, बुरशीसुद्धा नष्ट होते आणि पिकाला जास्तीची ताकद भेटल्यामुळे त्या ठिकाणी नवीन फुटवे, जोरदार स्टंपची लांबीसुद्धा असते, पिकामध्ये एकदम ग्रीनरी वगैरे असते, पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि सडलेल्या ठिकाणी आपल्याला ती सड जाग्यावरती थांबून त्या ठिकाणी नवीन फुटवे येतात। शेतकरी बंधूंनो, आपण खूप काही वेळेस सड लागल्यानंतर त्या ठिकाणी अवाढव्य रासायनिक खताचा वापर, रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर आपल्याला बुरशीसुद्धा कालांतरानं कव्हर करता येत नाही किंवा त्या ठिकाणच्या झाडाच्या पांढऱ्या मुळ असेल त्या बर्न होऊन जातात। तर शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार शेतकऱ्यांना या प्रोडक्टचा विशेष फायदा झाला, सडसुद्धा थांबली आणि त्या ठिकाणी फुटवे निघले। तर शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टचा वापर करताना खूप काही शेतकऱ्याकडून हीच चूक होती, यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। कारण की एक ऑर्गॅनिक बॅक्टेरिया आणि मॅन्युअर असलेलं प्रोडक्ट, शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर आपल्याला अगोदर 8-10 दिवस अगोदर बुरशीनाशक वापरलेलं नाही पाहिजेत किंवा या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर आपल्याला कोणतंही बुरशीनाशक किंवा जीवाणूनाशक वापरायचं नाही। कारण की जीवाणूनाशक जर आपण वापरलं तर यामधील जे काय बॅक्टेरिया वगैरे असेल तर त्या नष्ट होईल, म्हणजे तुम्हाला प्रोडक्टचा रिझल्ट भेटणार नाही। या प्रोडक्टचा वापर करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची की या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर किंवा अगोदर बुरशीनाशक, जीवाणूनाशक वापरू नका। सोबतच शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टचा वापर करण्यासाठी 200 लिटरचं पाणी करून एकरी पाणी सोडायचं। जर आपल्या शेतामध्ये ओलावा जर असेल तर ओलावा ज्या वेळेस वाफ होईल त्याच वेळेस या प्रोडक्टचा वापर करायचा किंवा स्टंप रॉट आपल्याला त्या ठिकाणी सड वगैरे लागलेली असेल तर या प्रोडक्टचा 500 ml प्रतिपंप टाकीला प्रमाण घेऊन स्टंपवरती फवारणी करायची, जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा असताना ड्रिंचिंग करायची घाई करू नये। कारण की जमिनीमधील ओलावा आणि त्यात जर आपण औषध सोडतोय तर त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो सतत ओलावा टिकून राहिल्यामुळे सड रोखणं शक्य होत नाही। कारण की सडीचं मुख्य कारण हेच असतं की जमिनीमध्ये पाण्याचा निचरा न होणे, जास्तीत जास्त दिवस ओलावा टिकून राहणे किंवा सतत पाऊस पडत असला तर त्यावेळेस अशा समस्या उद्भवतात। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या वापर करा। थँक्यू। जय शिवराय।